पोरं किती स्मार्ट असली तरी आपण आया काही त्यांच्यापेक्षा कमी स्मार्ट आहे का? आता का ते पुढं सांगतेच, पण त्याआधी तरी ह्या वाऱ्याने ना कुठं काय उडून जाईल ना सांगताच येत नाही. 2 दिवस झाले टाकीवरचं झाकण आमच्या उडून गेलं होतं आणि आम्हाला मात्र अजिबातच खबर नव्हती. आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघूच शकता, एकदम मस्त झालं होतं. आता झाकण ठेवायला तर मी वर चढले, पण उगं वाऱ्याने उडून बिडून गेलं तर काय करायचं? त्यामुळे ती तर काही डेअरिंग मी केली नाही. आजूबाजूचं वातावरण तुम्ही बघूच शकता आणि त्यासोबतच इतकं वारं सुटलं होतं ना, आता जसे लांडोर दिसतात ना, तसंच हे देखील अधूनमधून दिसतं बरं का आमच्याकडं. 2 सीताफळावर आहे ना झाडावरती मस्त असे पिकले होते, तुम्ही बघूच शकता. ते काढून घेतले. संध्याकाळी एक पार्सल येणार होतं घरी. आता पार्सल तर आमच्या घरापर्यंत कुठलं येत नाही बरं का, ते जाऊन आणावं लागतं. ही पर्स मी ऑनलाईन मागवली होती, कमी प्राईजमध्ये, अगदी सिंपल. छान वाटली मला. एकच कप्पा आहे त्याला. तुम्हालाही याची जर लिंक हवी असेल तर लिंक टाईप करा, लिंक तुम्हाला मिळून जाईल. आता संध्याकाळी म्हटलं जेवणामध्ये काय बनवावं. सकाळची भरपूर आमटी शिल्लक राहिली होती. म्हटलं संध्याकाळी मुलांना म्हटलं, तुम्ही ती खाताल का परत? तर म्हटले नाही खाणार. मग काय, आपण काही कमी हुशार आहे काय? फ्रीज उघडून बघितला तर त्यामध्ये एक बीट होतं, भोपळा होता. मग सगळं ते दोन्ही किसून घेतलं, कांदा कोथिंबीर चिरून घेतली. घरात जेवढी सगळी पिठं होती ती सगळी पिठं मिक्स केली. त्यामध्ये सकाळची आमटी, हिरव्या मिरचीचं वाटण, तीळ, ओवा, जिरे हे सगळं घालून छान असं मिक्स करून घेतलं. सुती कापड ओलं करून घेतलं आणि त्यावर मस्त असे थालीपीठ थापून घेतले. दोन्ही बाजूनी छान मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घेतले. आता हे डायरेक्ट तव्यावर थापले असते तरी चाललं असतं, पण ही पद्धत मला जास्त सोपी वाटते, त्यामुळे मी तरी अशीच बनवते. इतके छान टेस्टी झाले होते हे थालीपीठ. मुलांनी आहे ना कोरडेच खाल्ले होते. आहे का नाही आपण स्मार्ट? माझी आमटी पण संपली आणि छान हेल्दी रेसिपी देखील नवीन तयार झाली. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.